हा उतरून राहिला येतून तर उतरून म्हणा आम्ही आपला तेवढा काही भेव नसे असा पाय वगैरे हे बघा कोणाचं हो मा पाय लवर कापतील तुमचा वे पाहिजे हिसाबानं उतर हा बघा पुरा आंबूच येईन बंदरावानी बस बरं तिथे नाही बसला चॅनल गाईस हे बघा आम्ही आला जंगलात भोंबुळे पावलं त्या दोघांची इच्छा होती भोंबुळे पावाची ना हा मोहित भाऊ मी मोहित पप्पा म्हणत होतो याला साल्या मा बाप बनशील का बे तू हा मोहित भाऊ झोपला येते खर्रा खाल्लं चपक पण खर्रा नाही खातो सोप खाल्लं त्यानं सुपारी सुद्धा नाही सोमना आम्ही आता येतून जाऊन सीधा अंदर याची इच्छा आहे अंदर जावाची चल रे चला ना तर चला आता आम्ही चालला अंदर म्हणजे तेवढे अंदर नाही चालला जास्त आणि येतुरी जाऊ शकतो ना आम्ही त्याच्यावरती अंदर नाही जाऊ शकतो पाणी आहे ना बे येती आला आम्ही हे बघा माकडेचे जाला दिसून राहिले ती बे मोहित्या मी आता येती आलो तर कॅमेरा क्वालिटी देऊन राहिला बहुत जबरदस्त येतो जास्त अंदरवर नाही जाऊ म्हणा आम्ही 2-3 झाडं तर जाऊ शकतो त्याच्यावरती नाही जाऊ शकू हे बघा येती आला चला ना बे हे येती फोटोशूट चालू झाला यायच्या येतीच हे तर दोघे जण जेती जातील तेती मागच्या ब्लॉग मध्ये पाहिले असाल तुम्ही ना ये गाली नको बक्कूस म्हणून कारण की मी 10 वेळेस शिवा नाही टाकू शकत ना मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलास मास्तरनं म्हणलं नव्हतं म्हणलास का शिवाचे काही जे ब्लॉग बनवते म्हणून त्यासाठी तसं काय आपल्या सिंग झाला नाही पाहिजे म्हणून त्यासाठी शिवा गिवा नको देऊस चल आपण तेवढं किती अंदरपर्यंत जाऊ शकतो तो पाहून त्याच्यावरती नाही जाऊ शकू हे बघा आम्ही आला येतुरी हा बघा येथे झाड पडला आहे झाड तर बहुत मोठा पडला आहे आणि कॅमेरा क्वालिटी तर बहुत भेटली आपल्याला येते कुठे आहेत हे बघा आणि येते ते डुकराने उगतला असतील याच्या साईड हे ती उघडून ठेवला पण तो मोहित भाऊ बनवून राहिला तिथे ब्लॉग तो म्हणते अंदर नाही येत म्हणते जास्त त्याचे क्लिप टाकावं लागतील मला तो म्हणते मी टाकत नाही म्हणते आपल्या याच्यामध्ये तर म्हणून मी टाकतो आपल्या ब्लॉगमध्ये टाकतो त्याची क्लिपा हे बघा हा चालला समोर बे जास्त काही समोर नाही जाऊ रे बापू का म्हणलो अरे मी आपण असा खुल्या जाग्यामध्ये राहू शकतो जास्त काही समोर नाही जाऊ आणि ते बघा तिथे काहीतरी दिसला आम्हाला पण काहीच नाही दिसला मी तर मजाक करत होतो हट साला एकदम इन्होंने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए जिंदगी बदल दी ओ भाई मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है अजून थोडासा समोर जाऊन त्याच्यावरती नाही जाऊ शकू भाऊ ते हा दिसून राहिली बा आणि ते बासाईच्या झाड दिसून राहिला तेतूर जाऊन रांज म्हणतात तिला हे का नाही इकडे जाऊन का इकडे आम्ही बाहेरच आहो पण फिरणीवाला काम आहे आमच्या येते जंगलामध्ये तेवढं हे बघा ना हरणीच्या पाय हे हरणी जाऊन आल्या होत्या इकडं मोहित सर आले आपले इकडे आजी मोहित सर थांबा मी त्याच्याकडे जातो कारण की तो थोडासा नजर तेज ठेवा म्हणते पप्पू भाऊ कारण काही होऊ शकते काही सांगता नाही येते जंगलामध्ये हा आला मोहित भाऊ ये रे चल मला असं वाटला तिथे काहीतरी झलकला हा रस्ता आठवणीत राहते आपल्या मोहित भाऊ म्हणते रस्ता आठवणीत ठेवा कारण की हा येतीची रोड आहे चाबी आणलास का गाडीची कोणाला बे तुम्ही ना गाडीची चाबी आणला का रे अबे गाडीची चाबी आण बे भैया काय नाही म्हणतो अबे गाडीचे तो कोणी घेऊन जातील बे नको बे थांबा हे गाडीची चाबी नाही आणला गाडीची चाबी आणायला जातो मी कारण आपण जंगलात गेला नाही कुठेच गेला आपल्याला गाडीची चाबी आणलं जरुरी पाहिजे कारण आपली गाडी लॉक करून कुठे राहिली तरी नेऊ नाही शकत म्हणा तेवढी शक्यता नाही आहे पण जे उचलणीवाले झाले ते तर घेऊन परतेच म्हणा ठेवत नाही म्हणून त्यासाठी मी तर हे पुरं जाळ आहे तिथे म्हणून मी चाबी आणायला चाललो चला गाडीला बिना चाबी नाही घेऊन परतेत गाडी चाबी लावली राहील तर ते तर असं हवा धुवून निघतील आपल्याला माहीतही नाही चालवता हे बघा आम्ही निघाला बाहेर आता येथून तो भाऊ पाहिजे आपल्याकडं
ब्लॉग बनवून राहील आता. हे बघा येते गाडीला चाबी लावली आहे. गाडीला चाबी लावली आहे. गाडीला चाबी लावून ठेवला आहे येते. अजून थोडीशी गाडी समोर करून ठेवतो. गाडी होती म्हणून इकडं थोडंसं साईडला करून ठेवलं. रोडाच्या जवळच होती. रोडाच्या जवळ कधी गाडी नाही ठेवा. यातून कुदला. हे आलं अजून वापस. का पाहिजे ते येते. हे बघा हे डुकराच्या पायी नसत का इथे उगदलं वगैरे ते पाहून राहिलं. ज्याला बाहेर निघून राहिला. चला ना बे अंदर घुमवलं जाऊन ना थोडंसं अजून. चल हा मोहित थांबते. चल घे गाडी चाबी नको रे. चला आम्ही चाललो थोडंसं अंदर. कारण मोहित म्हणते मी थांबतो म्हणते बाहेरच. चांगली गोष्ट आहे म्हणा. थांब नाही जाऊ. नाही आम्ही बिब्या वगैरे काही पाहायला नाही जाऊ ना काही. ती काही दिसून नाडेल आपल्याला. आपण जास्त वगैरे अंदर वगैरे नाही जाऊ. येते एवढ्यातच फिरला म्हणा. आता काहीच नाही कुठे झाडा वगैरे वर नको. हा म्हणते काही निघला तर झाडावरच चंगीन म्हणते. बघ बघ आम्हाला साला झाडावर नाही चंगता. हा तिकडे चला म्हणते. जास्त काही समोर नको जा रे बापू. साईडून पुरा घेरलं कोणा. तर आपण चला ना वापस जाऊन ना. माय सटारून राहिली पुरी. बंब टाकतीने फाटून राहिली. कायची वास येऊन राहिली. काय बंदराच्या सगळं. हे बंदर वगैरे आहे तिथे. बंदर वगैरे असते. आपण येथेच थांबू शकतो. त्याच्यावरती नाही जाऊ शकू. कारण की भाऊ जंगलात गेला. बहुत अंदरवरी जावं लागते. त्यासाठी 4-5 जण मित्र पाहिजेत आपलं. आणि आपलं मित्र राहिलं का जाऊ शकते अंदर. मला कुठे जाऊ. झाडा जोडून चल त्या झाडा जेवढून येऊन म्हणते. हा ते चालला आम्ही. हा साप वगैरे राहते इथे. हा बघा हा आहे साप येते. हा बहुत भयंकर साप आहे. हा बघा. अरे हा साप नव्हे वेल हो. वेल हो हा. मला वाटलं सापच. चला रे वापस जाऊन. जास्त काय अंदर नाही जाऊ शकू. चला बाहेर चला. पाखरं बघ म्हणजे कुठे कोणत्या जागी काही जनावर वगैरे राहिला ते कावळे वगैरे या पाखरं म्हणजे कोणते आपले पक्षी वगैरे आहेत ते बोंबलणं चालू होते ना. आता तिकडे गेला आम्ही थोडंसं तर पक्षी वगैरे बोंबलणं चालू झालं. म्हणून त्याचा संकेतच राहते का इथे काही ना काही आहे. बाहेर निघल्या पाहिजे. म्हणून त्यासाठी आता काय आहे तिकडं आपल्याला तेवढा माहीत नाही. पण पक्षी बोंबलले तर आपण बाहेर निघून चाललं पाहिजे. तो पा तिकडं समोरून बोंबलते आपला मोहित भाऊ. मोहित भाऊ तेथे तो तिथे हा करून राहिला. गाडी गुली जाने वाले का. तो मोहित भाऊ बनवून राहिला तिथून ब्लॉगिंग. मी येथून करून राहिलो. चला तर नाही जाऊ कारण की पक्षी बोंबलणं चालू झालं तिकडं. तुला तर माहित आहे पक्षी जेथे बोंबलणं चालू झालं तेथे काही ना काही राहते. म्हणून त्यासाठी म्हणलं चला यायला बाहेर काढू. म्हणून आलो यायला बाहेर घेऊन. सगळ्यांनी हे बघा आम्ही निघला तेथून ना. आता चालला तिकडे यायला नेतून फिरवलं. म्हणजे जे अंदर थोडासा भुंबुळ्या वगैरे पाहायला देतून. आता दिसतात का नाही दिसत तर माहीत नाही. पण नाही दिसत म्हणून मला माहीत आहे ना. हा बघा हा खवंडायला खर्रा सुजल्या. चला आपण तिकडे जाऊ आता. हे बघा आम्हाला आम्ही बहुत दिवसाच्या आला पण आम्हाला काही तिथे बावली विहीर वगैरे नाही दिसते ना. आज चाबी काढल्या का गाडीची. गाडीची चाबी काढल्या का ना. आज दिसली बावली विहीर. थांबा तुम्हाला दाखवतो. ते पा ते आहे तिथे बावली विहीर. अजवरी कधीच नाही दिसली ना. आज दिसली एवढ्या दिवसातून. काहीच मी त्या दिवशी चंगीन म्हणलं होतं त्या तिथे आणि नाही चंगलो या पहाडीवर पा. आता येथे चंगून तर डायला पण काही राहायला गेल्या तर आमची फ्री फुटणी वेल. बहुत धास्ती मध्ये चंगून डायला. चल रे समोर माय सट्टारून राहिली. याला तर समोर केलो मी. आता या पहाडीवर चंगावचा होता मला तुमच्या बहुत दिवस झालं पण आला बहुत दूरवर आहे.
बोद्दूरवरी वगैरे काही नाही आला म्हणा, पण कसा असा आपल्या मनात भीती राहिली ते येतून तर तेतुरी जाऊन तरी जाऊन का बरं आपल्या मनात भीतीच राहते. चल ना तर. हा इकडं पप्पू भाऊ निघला, ट्रॅकिंग केलं ना त्याने तिथे. हे बघा येते चंगळा, आम्ही चढून तर गेला तर येथून उतरायचं आहे आपल्याला. चल उतर ना. हा मोहित भाऊ आहे येते. थांबा अजून थोडासा खाली उतरतो मी येथून. येथून हा भाई साहब, हा बघा हा उतरून राहिला येथून. येथून तर उतरून म्हणा आम्ही, आपला तेवढा काही भेव नसे असा पाय वगैरे. हे बघा कोणाचं हो मा पायल्यावर लोर कापतील तुमचा वे पाहिजे हिसाबानं उतर. हा बघा पुरा आंबूच येईन बंदरावानी बस बरं तिथे नाही बसला हा कुदला. त्याला पावली घे पाहुणे. हा येते वाघाचा चित्र दिला आहे आम्ही येथून चाललो. याला सैलवू शकतो ना आपण, पण त्यावाल्या वाघाला नाही सैलवू शकतो, नाही तर आता आपल्याला सैलवून टाकाल. राम आहे राम. राम वाघ आहे या वाघाचं नाव राम आहे. ते नाव लिखलंय म्हणते मोहित भाऊ. नाही बे आहे म्हणून तिथे वाघ दाखवलेला गेला. त्याला जाऊन का बाहुली वीर काटे. चला बाहुली वीर काटे आता पाहून जाऊ तुम्ही का नाही का ते येतीच आहे ना. चला इकून चालला आम्ही. हे तर गाडी सुजल भाऊ याच्या पॅन्ट नाही घसरला, मी म्हणला घसरलं म्हणला. तुला आठवण आहे त्यातून गाडी जाते त्या साईडून. नको माझ्या नसे चालू नको आणूच गाडी नको गाडी येते ना. हा बघा येथून जाऊन राहिला बाहुली वीरगाडे आम्ही, पण येते पांदन आहे म्हणतात, या पांदननं चालला. हे बघा आम्ही आला. हे बाहुली विहिरी काठी विहीर आहे ती हेवालीच हो का बाहुली वीर. हाँ हे हार ना मारे एक बार. बघा कोणाला धडकवायचे आहे, हमारे पास माचिस भी है. हा बघा हे पुरी भरली आहे येथून. हे पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या होत त्या. हे बघा हा पंजा कायचा नाही कायचा हो असं वाटते मला. हा पंजा कायचा हो मोहित पाय. हा पंजा वाघाचा हो का. वाघाचा नो पंजा. मजाक झाली आमच्याशी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? पण हे बघा बाहुली वीर हे पुरी भरली आहे. आमच्या इथे साप वगैरे राहू शकतो. तो पाय तिथे साप आहे, तो पा तो गेला तिथे साप. तो पाय हा तरी आताच गेला नाही, इथे साप गेला ना बे. कोणसा होता माहित नाही. तिथे डंडा मारून पाय बरं आत्ता ती साप दिसल. काय सण पाय बरा 19. हे बघा बाहुली वीर फक्त भरली आहे. हे बघा पुरी भरली आहे. हे हो बाहुली वीर हिच्या अंदरपर्यंत पायऱ्यात उतरावलं. हे बघा आज पाहिलो मी एवढं किती वर्षातून पाहिलो बहुत. थांबणे बे. हे बघा आणि येथून जातात पुऱ्या अंदर या विहिरीच्या अंदर पुऱ्या हे जातात का म्हणतात रे पायऱ्या जातात. ह्या बघा पायऱ्या पुऱ्या अंदर उरी पायऱ्या. वाघ येते पाणी पिवले ते त्या आपल्या पुऱ्या इलाक्याच्या पुऱ्या जंगलाच्या वाघ येते पाणी पिवले ते. एवढ्या मोठ्या जंगलाच्या पा आम्ही बहुत वेळेस आला येते पावल, पण आपल्याला काही दिसली नाही. पण आज यानं पाहिलं ना. हा बोत बघा गाईस यानं अजवरी 2 मध्ये गाडी चालवली ना, फक्त 2 पोट्ट बसले राहतात ते तशी म्हणजे डबल सीट न चालवून राहिला सीधं डायरेक्ट 4 बस. यानं अच पलटवलं गिलटवलं तर याची पा आता कशी चालवते पाहू. हा कशी चालवते थांबा. झटक्यातून नको जाऊ देऊस. झटक्यातून यानं झटक्यातून गेलं गाडी. हा पप्पा इकडे तिकडं कर तू नाही का त्या चढावर नाही का तो तिकडच्या त्या चढावर चंगवून ते चौकाजण बसलं तर आम्ही तुला मागून टाकून का गाडी चालवतो. चॅलेंज आता चॅलेंज केला याला का तू येतील गाडी चढव म्हणून 4 जण थांब बे. गाडी कंट्रोल कर बे. गाडी कंट्रोल कर गाडी कंट्रोल कर गाडी कंट्रोल नाही आता
दारू पिऊन राहिलं ते माणसं नाही का, ते दचकलं होतं. आता याला चॅलेंज केला किती गाडी चंगव म्हणून. आता पाहू. आता तर फाटली होती म्हणा, हा वापस घेत होता गाडी. आता चंगवून किती गाडी. आता पाहू चंगवते का नाही चंगवता आ गाडी वरती. आता पाणी बी येणं चालू झालं. आता चंगवते का नाही चंगवते येते गाडी. हे बघा हे चंगवलन 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 यानं गाडी चंगवलन. आता येते चॅलेंज पूर्ण झाला याचा. यानं गाडी चंगवलन ती गाडी बंद. चला वापस जाऊन, कारण की फक्त याचा एवढाच चॅलेंज होता का तू येते गाडी चंगवशील का नाही म्हणून. चढवलं तर आरामशीर उतरवलं. हा बंद पाडत होता म्हणा गाडी, पण वाचला थोडासा. क्लच वगैरे दाबलं नव्हतं, काय केलं नाही. तर येते हळून उतरव गाडी. सिस्टम हँग होगा. जाऊ दे. हे बघा गाईस, आपला चॅलेंज पूर्ण झाला. आता चालला आम्ही घराकडनं. आता सुजल भाऊ चालवून राहिला गाडी. आता त्याला ती घरापर्यंत देऊन, हा बघा पायत जाते इकडं ना, खर्रा खात जाते. ज्या तोंडात आता खर्रा आहे असं वाटते मला. चला आता जाऊन घराकडं. The next day. हे बघा मी आता घरी, म्हणजे मी तिथून आलो केसलवाड्यावरून. आता घरी येऊन काल मी एक प्रँक टाकलो. प्रँक बिलकुल रिअल होता म्हणा. न कालपासून हा ब्लॉग चालून राहिला. हावाला ब्लॉग का नाही, कालपासून चालून राहिला म्हणा. मी काल तोवाला म्हणजे हा ब्लॉग बनवलो अर्ध्यावरी बनवलो. मग तो का नाही कट्ट्या नाही का, तो म्हणत 10 वेळेस बेचलनं फिरून येऊन बे मी आपल्या घरची गाडी होतो. आपल्या घरची त्यानं आपली गाडी आणलं. मी त्याला म्हणलो नाही जाऊ रे. तर आम्ही आता चला म्हणून. तर त्यानं धरलं. मी इकडंवरी आला, आणलं गाडीनं. तो तिकडे गेला थोडासा घरी कामाला. मी बोलवलो त्या सुजलेला, म्हणला याच्यावर एक प्रँक करून. म्हणला माझ्या दिमागात पुरे म्हणजे आपला पुरा माइंड सेट केलं होतं का असं याच्यावर प्रँक करणे. आणि तसाच झाला बिलकुल. म्हणजे थोडासा चेंजेस केलं. कट वगैरे जास्त काढून लावा लागलं. मी ती सांगू का, एवढ्या गंद्या शिवा देतो तो, एवढ्या गंद्या. आणि आमच्या गावातल्या पुऱ्या माणसाला माहीत आहे तो एवढा हरामी आहे. बहुत हदसे ज्यादा. बहुत शिवा देते. नाही म्हटलं शिवा देते म्हणा. म्हणून त्याच्यासाठी प्रँक करणे बहुत गलत झाला आमच्या. बहुत गंद्या शिवा दिलं. बहुत शिवा खावा लागल्या. पण प्रँक आपला सक्सेस झाला. जो म्हणला तो केला आपण. आता आम्ही आलो घरी आला. ठीक आहे, तुम्हाला भेटतो समोरच्या ब्लॉगमध्ये. कारण की आता एडिट करायला वेळ काहीच नसेल ना. हे दुसरा दिवस चालून राहिला ना. पाय येतील आतलं की. आता हे वर्कआउट वगैरे करतो. त्याचे अर्धा डंबल तर त्या पप्प्याच्याच इथे ठेवला म्हणा. केव्हा आणि मी ते तर सांगत नाही. तेथीच जातो मी मारावं म्हणा डंबल वगैरे. येते नाही मारत, येते मारतो डिप्स. मला पण डिप्स जाऊन नाडायले. आता किती दिवस झाले मग बंद केलं होतं. तिकडे जात होतो मी, म्हणजे ग्राउंडवर जात होतो तेव्हापासून बंद केलं होतं. तर आता 15 दिवस झाले चालू केलं होतं. आमच्या 10च्या वरती म्हणजे 15च्या वरती जाऊन नाडेल. 10-15च्या वरती जातच नाही. नुसतं फक्त किती 12 मारलो, 12 का 13 मारलो. मग स्कॉट तर माहितीच आहे तुम्हाला किती मारतो. तुम्ही सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये. हे बघा येते मारतो न. असं म्हणणं आहे का जे आपली किनारी आहे स्लॅबची, हे किनारी आहे पा, हे या किनारीपासून नाही का आपलं डिप्स नाही जात असतील. काहून का, कारण जे ते असे हाताला गळते येते पाय येते छाले पडले. हे बघा हे छाले पडले तिनं. या हाताला जास्त छाले पडले आहेत. हे त्या किनारीनेच पडले. पुरा ऐशी तैशी झाली आपली. तर त्याच्यापासूनच तो बघा तो आहे सुजल तिथे गाडी चालवून दिला. बे सुजल्या, तो आहे तिथे गाडी चालवून दिला. त्याला का आवाज जाईल. ठीक आहे, तुम्हाला भेटतो समोरच्या ब्लॉगमध्ये. कारण की हा ब्लॉग बहुत मोठा होईल. मी एडिटिंग करायला आपल्याला बहुत वेळ लागला हो. कारण आता आपल्याकडे वेळही नसेल, चार्जिंगही नसेल मोबाईलमध्ये. बाय गाईस.